नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी साधी सिंपल थाळी आपण बनवणार आहोत की ज्यामधले पदार्थ सर्वच आपण नेहमी बनवत असतो, पण आज एकत्र थाळीमध्ये आपण अगदी झटकीपट हे पदार्थ कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर पहिल्यांदा या ठिकाणी मी साबुदाणा 7 ते 8 तास भिजवून घेतलेला आहे। म्हणजे रात्री भिजवून साबुदाणा ठेवायचा आहे, म्हणजे तो सकाळी आपल्याला वापरता येतो। तर आता पहिल्यांदा आपण अर्धा किलो शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर आपल्याला शेंगदाणे हे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि या शेंगदाण्यामध्ये आपण दोन प्रकारे याचा उपयोग करणार आहोत। तर या शेंगदाण्यापासून आपण खिचडी बनवणार आहोत आणि त्यासोबत आपण आमटी सुद्धा शेंगदाण्याची याच भाजलेल्या शेंगदाण्यांपासून बनवणार आहोत। तर पहा, छान खरपूस आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये छान असे भाजून होतात। आता थंड करून घ्यायचं आहे आणि याची सालं काढून घ्यायची आहेत, म्हणजे आपल्याला छान असं कूट तयार करायचं आहे। तर पहा, सालं काढलेले शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत। आता याचं जाडसर कूट करायचं आहे। तर जाडसर कूट आपल्याला खिचडीसाठी वापरायचं आहे। तर एकदम बारीक कूट न करता थोडंसं आपण असं जाडसर कूट घेतलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया। तर आपल्याला खिचडीसाठी एक बटाटा मध्यम आकाराचा साल काढून घ्यायचा आहे आणि याचे छान असे बारीक पीस करून घ्यायचे आहेत। आता बटाटा आपण पाण्यामध्ये घालून ठेवूया आणि खिचडीसाठी आपण हाच बटाटा वापरणार आहोत। तर बेसिक तयारी आपली झालेली आहे। ओलं खोबरं घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 ते 3 चमचे आपण हे दाण्याचं कूट आहे जे आत्ताच आपण बनवलेलं आहे, अगदी ताजं कूट बनवून घेतलेलं आहे। तर ते आपण साबुदाण्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, त्यासोबत थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे। आता आपल्याला ज्या कढईमध्ये खिचडी करायची आहे त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून एवढं तूप घ्यायचं आहे। यामध्ये आवडीप्रमाणे जिरे घालूया। जर तुमच्याकडे जिरे चालत नसतील तर तुम्ही जिरे नाही घातले तरीही चालतील। आता 3 ते 4 बारीक मिरच्या आपण घेतलेल्या आहेत, अगदी कट करून घ्यायच्या आहेत आणि या तुपावरती परतून घ्यायच्या। आता आपण खिचडीसाठी जे मिश्रण करून ठेवलं होतं ते यामध्ये घालूया आणि आपण खिचडी हे तुपामध्येच करणार आहोत। जर तुम्हाला तुपामध्ये खिचडी आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता, पण तुपामध्ये केलेली खिचडी अगदी चवीला अप्रतिम होते आणि छान मऊसूदसुद्धा होते। तर एकसारखं असं आपण आता ही संपूर्ण खिचडीचं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस अगदी आपण बारीक केलेला आहे। तर या प्रकारे आपण छान खिचडी आता परतून घेऊया। तर आपण आधीच साबुदाण्याला मीठ आणि साखर लावलेलं आहे। तर असं केल्यामुळे आपला साबुदाणा हा छान मोकळा होतो। आणि आता यामध्ये आपण घालूया ओला नारळाचा चव, किंवा तुम्ही खिसलेलं खोबरं जरी ओलं वापरलं तरीही चालेल। तर 2 टेबलस्पून एवढं घालायचं आहे। तर खोबरं वापरलं की आपली खिचडी एकदम मऊसूद अशी होते। तर मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून याला छान एक वाफ काढून आता आपल्याला घ्यायची आहे। तर 2 मिनिटं आपण वाफ काढून घेतलेली आहे। परत एकदा खिचडी छान मिक्स करून घेऊया। तर आपली खिचडी ही झालेलीच आहे। आता परत एकदा आपण याला छान वाफ काढायची आहे, म्हणजे आपली खिचडी आणखीन छान मऊसूद होते। म्हणजे साधारणपणे 3 ते 4 मिनिटं तरी आपल्याला खिचडीला छान वाफवून घ्यायचं असतं, की ज्यामुळे आपली खिचडी छान अशी मोकळी होते आणि मऊसूदसुद्धा होते। तर झाकण ठेवूया आणि आपण याला एक वाफ काढून घेऊया। तर आपली खिचडी आता तयार आहे, आपण बाजूला ठेवूया। आणि खिचडीसाठी जे बटाटे आपण कट करून ठेवले होते तर ते पहिल्यांदा आपण तळून घ्यायचे आहेत। तर एका कडल्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे, यामध्ये पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेत आहे। तर अगदी 2 ते 3 टेबलस्पून एवढे शेंगदाणे आपण छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता याच उरलेल्या तुपामध्ये आपण बटाटासुद्धा तळून घेणार आहोत। अगदी छान असा 2-3 मिनटं परतून घ्यायचा आणि मऊ होईपर्यंत बटाटा आपण यामध्ये अशा प्रकारे मऊ करून घ्यायचा आहे, की ज्यामुळे हा बटाटा आपल्याला खिचडीमध्ये वापरता येईल। तर खिचडी तुम्ही परतत असताना बटाटा जरी वापरला सुरुवातीला तरीही चालेल, पण अशा प्रकारे वरून तळलेला बटाटा जर खिचडीमध्ये टाकला तर तो चवीला अप्रतिम असा लागतो। म्हणून आपण अशा प्रकारे तुपामध्ये तळलेलाच बटाटा खिचडीमध्ये आता घालणार आहोत। तर हा बटाटासुद्धा छान मऊ झालेला आहे। आपण आता ज्या प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेतले होते त्याच प्लेटमध्ये हा बटाटासुद्धा काढून घेऊया। तर बटाटा मऊसूद होण्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागू शकतात। तर या प्रकारे पहा, आपले शेंगदाणे आणि बटाटे तळून झालेले आहेत आणि हेच आपण आता आपल्या खिचडीमध्ये सुद्धा वापरणार आहोत। तर खिचडीमध्ये आपण वापरताना एका प्लेटमध्ये आपल्याला खिचडी सर्व करायची आहे। ज्यावेळी आपण हे खिचडी सर्व करतो त्याच वेळी आपण हे तळलेले बटाटे आणि तळलेले शेंगदाणे वरून घालायचे,
म्हणजे ते दिसतानाही छान दिसतात आणि खिचडीमध्ये चवीलाही ते छान क्रंची लागतात, मऊ पडत नाहीत. यासाठी आपण अशा प्रकारे वरून बटाटा घालायचा आहे आणि थोडेसे तळलेले शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर आणि ओलं खोबरेसुद्धा यावरती घालू शकता. तर काही लोकांना कोथिंबीर घातलेली चालत नाही खिचडीमध्ये, तर ज्या लोकांना चालत नाही त्यांनी नाही घातलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे ओलं खोबरं, कोथिंबीर असं व्यवस्थित असं कॉम्बिनेशन करून आपण खिचडी सर्व केलेली आहे दह्यासोबत. तर खिचडी बनवून झालेली आहे. आता आपण रताळीचा शिरा करणार आहोत. तर रताळ्याचा शिरा करण्यासाठी मी आधी रताळी उकडून घेतलेली आहेत. अर्धा किलो रताळी आहेत. तर उकडून घेतलं की याचं साल पटकन निघतं. तर त्यासाठी आपण हे रताळी छान अशी मऊसूद उकडून घ्यायची आहेत की ज्यामुळे आपल्याला शिरा बनवणं सोपं जातं. तर पूर्ण सालं काढून आपण अशा प्रकारे रताळी घेतलेली आहेत. तर आपल्याला खिसणीवरती हे किसून घ्यायचे आहेत. रताळी खिसल्यामुळे याच्यातले धागे बाजूला होतात आणि मऊसूद असा आपल्याला रताळ्याचा खिस मिळतो. तर हे उकडलेले रताळे आहेत त्यामुळे याला शिजवण्याची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे आपण कप मेजरमेंटनी मोजून घेऊया किंवा तुम्ही कुठल्याही वाटीने हा खिस किंवा हा जो पल्प निघालेला आहे रताळ्याचा तो अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे. 1.5 वाटी एवढं रताळा आहे. तर यासाठी आपण फक्त अर्धा कप म्हणजे 3 टेबलस्पून एवढंच आपल्याला यामध्ये गूळ वापरायचा आहे. कारण रताळा हे मुळातच गोड असतं त्यामुळे आपल्याला जास्त साखर किंवा गूळ वापरण्याची गरज पडत नाही आहे. तर या ठिकाणी आपण रताळ्याचा शिरा हा गुळातला करणार आहोत कारण गुळातला शिरा हा चवीला अगदी छान होतो. तर पहा, तुपावरती 3 ते 4 लवंगा आपण परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या प्रकारे आपण रताळ्याचा जो खिस करून ठेवला होता किंवा जो पल्प काढून ठेवला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे. आता यामध्ये आपण 3 टेबलस्पून एवढा गूळ घालायचा आहे. तर गूळ या ठिकाणी पातळ पडलेला आहे. तर आपण मऊसूद गूळ या ठिकाणी वापरायचा आहे म्हणजे तो रताळ्याच्या खिसामध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो. तर या प्रकारे मी कप मेजरमेंटनी अगदी अर्धा कप एवढा गूळ घेतलेला आहे. तर टेबलस्पूननी तो 2 ते 3 टेबलस्पून एवढा भरतो. तर आता गूळसुद्धा आपण रताळ्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर गूळ मऊ असल्यामुळे पटकन मिक्स होतो. जर तो जास्त खरखरीत असेल तर तुम्ही विळीवरती चिरून घ्या किंवा अगदी गुळाची पावडर वापरली तरीही चालेल. तर या प्रकारे पूर्ण गूळ आपण यामध्ये मिक्स केलेला आहे. रताळे खाल्ले की आपल्याला जास्त वेळ भूक लागत नाही, पोट भरल्याचं फिलिंग येतं. त्यामुळेच उपवासाला रताळ्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. आता गूळ छान मिक्स झाला की याला आपण एक वाफ काढायची आहे. त्यासाठी यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅस एकदम बारीक करून आपण यावरती झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत. 1 ते 1.5 मिनिटं आपण याची वाफ काढायची आहे म्हणजे यामध्ये गूळ एकजीव होतो आणि आपल्या रताळ्याचा शिरा चवीला छान तयार होतो. तर आपण वेलची पूड घातलेली आहे अर्धा चमचा. वेलची पूड घालणं ऑप्शनल आहे पण छान लागतं. तर त्यासाठी अगदी अर्धा चमचा वेलची पूड आपण यामध्ये घातलेली आहे. आता तुम्हाला वरतून तूप सोडायचं असेल तरी या रताळ्याच्या शिऱ्याला आपण वरतून तूप सोडू शकतो. पण मी सुरुवातीलाच भरपूर तूप वापरलेलं आहे. तर आता आपल्याला रताळ्याच्या शिऱ्यासाठी या ठिकाणी बदामाचे काप तळून घ्यायचे आहेत जे सजावटीसाठी आपण वापरणार आहोत. तर 1 चमचाभर तुपामध्ये मी 3 ते 4 बदामाचे पीसेस करून घेतलेले आहेत आणि ते छान तळून घेतलेले आहेत. तर आपण रताळ्याचा शिरा आता सर्व करूया. एका बाउलमध्ये शिरा काढायचा आहे आणि यावरती आपल्याला आवडत असेल तर ओलं खोबरं घातलं तरीही चालेल किंवा फक्त ड्रायफ्रूट्स आपले जे तळून ठेवलेले आहेत ते घातले तरीही चालतील. तर अशा प्रकारे आता आपला रताळ्याचा शिरासुद्धा तयार झालेला आहे. तर आता पुढचा पदार्थ तयार करायचा आहे तो म्हणजे शेंगदाण्याची आमटी. तर दाण्याची आमटी करण्यासाठी मी 1 वाटी एवढा दाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 मिरच्या टाकायच्या आहेत कारण या ठिकाणी मी हिरव्या मिरचीचीच आमटी बनवत आहे. तर पहिल्यांदा हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि त्यानंतर आपण आता यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारणपणे 1 वाटीभर पाणी यामध्ये घालायचं आणि परत एकदा हे मिक्सरला एकदम असं गंधासारखं वाटून घ्यायचं आहे. जितकं छान हे वाटलं जातं तितकंच आपली दाण्याची आमटी ही दाटसर होते आणि छान अशी मिळून येते. तर पहा, या प्रकारे अगदी आपण जसं डोशाचं पीठ वाटतं त्याप्रमाणे मी वाटून घेतलेलं आहे. तर आता एका भांड्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आमटी आपण फोडणी घालत आहोत. तर ही शेंगदाण्याची आमटी फोडणी घालण्यासाठी सुद्धा मी जिरे वापरत आहे. तर तुम्हाला जर जिरे घालायचे नसतील उपवासाच्या पदार्थात तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. तर मी 1 चमचाभर जिरे पहिल्यांदा
छान असे तडतडू दिले आहेत. त्यानंतर 2 टेबलस्पून एवढं ओलं खोबरं यामध्ये घालायचं आहे. तर आता ओलं खोबरंसुद्धा आपण थोडंसं तुपावरती परतून घेऊया. तर ओलं खोबरंसुद्धा आपण आता तुपावरती परतून घेतलेलं आहे. आता यानंतर जे आपण आमटीसाठी मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये करून ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि व्यवस्थित आता आमटी ढवळून घेऊया. तर आमटी ही दाटसर वाटत आहे, तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी पाणी घेऊन ते पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यातून काढून याच्यामध्ये घातलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढी पातळ आमटी करायची आहे तेवढं आपण पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे. तर आता यामध्ये घालूया आमसुलाची 2 ते 4 पानं. आमसूल घातल्यामुळे या ज्या आमटीला आहे ते तिखट, आंबट, गोड अशी चव येते. आता चवीप्रमाणे मीठ घालूया, म्हणजे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि 1 चमचाभर साखरसुद्धा घातलेली आहे. तर या आमटीला छान अशी आंबट, गोड आणि तिखट चव येते. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. 1 मिनिटभर आपण याला उकळत ठेवूया आणि उकळी आल्यानंतर पहा, आता आपली आमटी तयार आहे. गॅस अगदी लो करायचा, कारण आमटी ही ओतू जाण्याची शक्यता असते आणि एकसारखं असं आपल्याला आमटी ढवळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आमटी आपली तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि वरून थोडंसं आपण यामध्ये खोबरं घातलं तरी चालेल. तर आता आमटी तर तयार आहे, तर आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे. तर त्यासाठी मी रताळी उकडत घातली होती, त्याचवेळी त्यासोबत बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहेत. तर 4 मध्यम आकाराचे बटाटे आपण उकडलेले भाजीसाठी वापरत आहोत. या ठिकाणी हा संपूर्ण जो थाळीचा प्रकार करत आहे तो 4 लोकांसाठी करत आहे. तर त्यासाठी यामध्ये जे प्रमाण वापरलेलं आहे ते 4 लोकांसाठी पुरेसं होतं. आता भाजी फोडणी घालण्यासाठी सुद्धा आपण 1 टेबलस्पून एवढं तूप एका कढईमध्ये घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा जिरं घातलेला आहे. 1 ते 1.5 चमचा बारीक केलेली मिरची घालायची आहे. मिक्सरमध्ये मिरची बारीक करून घ्यायची आणि ती आपण ह्या तुपामध्ये परतून घ्यायची आहे. तर आता यावरती घालूया ओलं खोबरं. 1 ते 2 चमचा आपण ओलं खोबरं वापरायचं आहे आणि आपण जे बटाटे उकडून ठेवले होते ते छान फोडी करून आपण यामध्ये घालायचे आहेत. तर आता परतून घेऊया. यामध्ये घालायचं आहे मीठ. तर चवीप्रमाणे अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातलेला आहे. त्याचसोबत आपल्याला 1 चमचाभर यामध्ये साखरसुद्धा घालायची आहे. तर ती सुद्धा आपण आता मीठ मिक्स करून झालं की लगेचच घालणार आहोत. तर ही सिंपलशी थाळी आहे जी की आपण नेहमी बनवतो, पण चटकीपट बनवण्यासाठी आपण एकामागे एक कोणकोणते पदार्थ असे पटपट बनवले पाहिजेत की ज्यामुळे आपली थाळीचे पदार्थ गरमसुद्धा राहतील आणि ते आपण गरमागरम सर्वसुद्धा करू शकू. तर पहा, मी साखर टाकून परत एकदा भाजी परतून घेतलेली आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान याला वाफ काढून घ्यायची आहे. तर 1 मिनिटभर झालेला आहे आणि बटाट्याची भाजी पहा, छान अशी मस्त वाफ आलेली आहे आणि आपली बटाट्याची उपवासाची भाजी तयार झालेली आहे. तर झाकून आपण आता ही बटाट्याची भाजी बाजूला ठेवूया आणि आपण तळण थोडंसं तळून घेणार आहोत. कारण उपवास म्हटलं की उपवासाचं तळण आलंच, म्हणजे ज्यामध्ये बटाट्याचे पापड किंवा उपवासाची चकली हे आपण तळण नेहमी तळून घेतच असतो. तर आमच्याकडे तर उपवास म्हटलं की या पदार्थांना तर खूपच आवडीनं खाल्लं जातं. म्हणून मी या ठिकाणी पहा चकल्या तळून घेतलेल्या आहेत, ज्या की साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या आहेत. तर आपल्या चॅनलवर याचे व्हिडिओ आहेत, तुम्ही जरूर पहा. त्याचसोबत बटाट्याचा पापडसुद्धा आहे जो की छान असा दुप्पट फुलतो. तर तो सुद्धा कसा बनवायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो सुद्धा तुम्ही जरूर पहा. तर या ठिकाणी 5 ते 6 बटाट्याचे पापड आणि 15 ते 20 चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. तर एवढं तळण आम्हाला पुरेसं होतं. तर आता तळण तळून झाल्यानंतर आपण भगर करणार आहोत, म्हणजेच वरईचा भात करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी वरईचं तांदूळ आपण धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी आपण पाणी उकळत ठेवायचं आहे. तर 1 वाटीसाठी 2 वाटी पाणी हे पुरेसं होतं. आता आपण याला उकळून घ्यायचं आहे. तर उकळत असतानाच आपण यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यासोबत 1 चमचाभर तूपसुद्धा यामध्ये घालायचं आहे. तूप जर वरईच्या भाताला घातलं तर भात हा छान असा मोकळा होतो, जास्त चिकट होत नाही. तर पहा, उकळी आलेली आहे. आता यामध्ये घालूया आपण धुवून ठेवलेले वरईचे तांदूळ. आता वरईचे तांदूळ घालून झाले की आपण याला छान ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ आणि तूप हे संपूर्ण मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. तर याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपण गॅस हा बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण यावर झाकण ठेवायचं आहे.
तर पहा 1 मिनिटभर झाला की परत एकदा झाकण काढून परत एकदा भात हलवून घ्यायचा आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आहे. गॅस एकदमच लो ठेवायचा, म्हणजे भात एकदम सावकाश शिजला जातो आणि तो मोकळासुद्धा होतो. तर पहा आपला भात आता शिजत आलेला आहे. तर तळामध्ये भात लागू नये म्हणून प्लेटमध्ये थोडंसं पाणी घालूया. तर जे झाकण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी अगदी अर्धी वाटी पाणी ठेवलेलं आहे. तर आता 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. वरच्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि खाली जो पातेल्यामध्ये भात होता तो पहा कसा एकदम मोकळा सुटसुटीत असा शिजलेला आहे. तर या प्रकारे चटकीपट आपण असा वरईचा भात हा केलेला आहे. तर हा साधाच आपण भात केलेला आहे. शेवटी भात केला की तो गरमागरम आपल्याला सर्व करता येतो. तर पहा ताटामध्ये मी वरईचा पुलाव आणि रताळ्याचा शिरा सर्व करून ठेवलेला आहे. आता आपण गरमागरम खिचडीसुद्धा ताटामध्ये ठेवणार आहोत. तर आता त्यासोबत दह्याची वाटीही ठेवलेली आहे आणि आमटीची वाटीही आपण सर्व केलेली आहे. त्यासोबत आपण जो गरमागरम वरईचा भात केलेला त्याचीसुद्धा आपण मूठ ठेवायची आहे. तर आता आपण बटाट्याची गरमागरम भाजी या ताटामध्ये घालूया. तर अशा प्रकारे वरून ओलं खोबरं घालायचं आहे आमटीमध्येही आणि भाजीला. वरईचा पुलाव कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही एकदा जरूर पहा. तर ही आपली उपवासाची बेसिक अशी थाळी तयार झालेली आहे आणि आपण आता पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घेणार आहोत. तर आपल्या भोळ्या शंकराला अशा प्रकारे सुंदरसा उपवासाची थाळी आपण नैवेद्यासाठी दाखवणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा. उपवासाची थाळी बनवायला सोपी आहे आणि पदार्थही आपल्या आवडीचेच आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे जरूर एकदा उपवासाची थाळी बनवून पहा. उपवासाचे पदार्थ आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.